म्हणाल एकीकडे या आंदोलनामध्ये आदिवासी बांधवांकडून एकनाथ शिंदे मुर्दाबादचे नारे लागले, शासनाच्या विरोधात बोलण्यात आले आणि भाजपाचे प्रतिनिधी आहात आणि अशामध्ये आपण या मोर्चाला समर्थन दिलेले आहे। आम्ही आदिवासी समाजाचे बांधव आहोत। आदिवासी कारण धनगर समाज आदिवासी होऊ शकत नाही हे मी माननीय राज्यपाल महामहिम साहेबांना मी बोलणार आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये धनगर समाजाला आदिवासीमध्ये घेऊ नका हे निवेदन घेऊनच मी राज्यपालांकडे या मोर्चातून मी आता निघत आहे। नमस्कार, मी नरेश गोपचे, सत्यवचन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता सध्या आपण आहोत गोंदियाच्या जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या समोर आणि आपण माझ्या मागे बघू शकता एक जन आक्रोश धनगर आदिवासी हो नहीं सकता, आदिवासियों का आरक्षण ले नहीं सकता असा एक बोर्ड लावलेला आहे आणि या ठिकाणी एक मंच तयार करण्यात आलेला आहे आणि आपण बघू शकता की या ठिकाणी हजारोच्या संख्येमध्ये आदिवासी बंधू जे आहेत ते उपस्थित झालेले आहेत। त्यांचं असं बोलणं आहे की जो धनगर समाज अहमदनगर मध्ये जो आदिवासी मध्येच आम्हाला आरक्षण पाहिजे अशी माग धरून बसलेला आहे आणि महाराष्ट्र शासनाने कुठे ना कुठे धनगर समाजाला आदिवासीचं आरक्षण देण्याची गोष्ट केलेली आहे आणि त्याच्याच विरोधार्थ आज गोंदिया या ठिकाणी आदिवासी समाजाने हजारोच्या संख्येमध्ये या ठिकाणी जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या समोर येऊन एक जन आक्रोश आंदोलन आपला विरोध करतात। तर आपल्या सोबत आदिवासी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या प्रमुख काय मागण्या आहेत आणि का म्हणून यांनी जन आक्रोश आंदोलन या ठिकाणी आणलेलं आहे त्यांच्याशी चर्चा करूया। काय म्हणाल, काय प्रमुख मागण्या आहेत तुमच्या आणि कोणत्या मागण्याला घेऊन या ठिकाणी हजारोच्या संख्येमध्ये भीड उपस्थित झालेली आहे? आम्हाला म्हणायचे आहे या शिंदे सरकारला जर त्या धनगर समाजाला जर न्याय द्यायचा असेल तर त्यांनी वेगळं आरक्षण दिला पाहिजे, त्यांच्यासाठी वेगळी निधी उपलब्ध करून दिला पाहिजे। आमच्या आदिवासी एसटी समाजावर त्यांनी अतिक्रमण करायला नको पाहिजे। आपल्या सोबत या ठिकाणी आदिवासी युवक सुद्धा आहेत, काय म्हणाल, काय मागण्या आहेत तुमच्या आणि या ठिकाणी आज हजारोच्या संख्येमध्ये आदिवासी बांधव उपस्थित झालेले आहेत? सर आमचं नेमकं विषय तसा आहे की आमच्या रिझर्वेशन मध्ये जे आदिवासी रिझर्वेशन मध्ये जे धनगर समाजाला आरक्षण मिळत आहे त्याबद्दल आम्हाला ते नको व्हावं। जे भारत सरकारने काही समिती निवडणुकीसाठी जे आरक्षण पहिले खतम करण्यात आलं होतं ते आज आमच्या समितीमध्ये ऍड करण्यात येत आहेत म्हणून ते आम्हाला नको आहे, बस एवढंच म्हणून। कोणत्या समाजातून तुम्ही येतात, काय तुमची मागणी आहे? मी गोंड समाजातून येत आहे आणि या ठिकाणी आज जो अनुसूचित जमातीचा आक्रोश मोर्चा निघालेला आहे आणि हा आक्रोश मोर्चा उचित आहे, न्यायशीर आहे, कायदेशीर आहे। कारण जेव्हा या देशातील गोंडांना किंवा हलब्यांना किंवा इतर जे आतापर्यंत 48 जाती या महाराष्ट्रामध्ये मोडतात त्यांना इंडियन कॉन्स्टिट्यूशन अंडर इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे भारतीय संविधानाने मान्य केलेलं आहे। असं असताना मग तो सरकार कोणाची हो, बीजेपीचे हो, काँग्रेसचे हो, राष्ट्रवादीचे हो, त्या सरकाराला म्हणजे कोणता अधिकार आहे की त्यांनी दुसरी जाती आपल्या राजनीतीसाठी आज काल परवा कोस्ट्यांना समाविष्ट केलं, आज धनगरांना करतील, उद्या आणखी कोणाला करतील, तर हे बरोबर नाही। आणि ते सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टासारख्या निर्णयाला अमान्य करून जे सरकार कायद्यानं चालायला पाहिजे ते सरकार कायद्यालाच जुगारून जबरदस्तीनं आपल्या राजनीतीसाठी या ठिकाणी इतर जातींना समाविष्ट करत आहे, याचा मला स्पष्ट विरोध आहे आणि या आक्रोश मोर्चाचं मी समर्थन करत आहे। या जन आक्रोश आंदोलनामध्ये देवरी पंचायत समितीच्या सभापती सुद्धा उपस्थित आहेत। एकीकडे महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात नारेबाजी होत आहे आणि भाजपाच्या देवरी पंचायत समितीच्या सभापती यांनी या ठिकाणी उपस्थिती दर्ज केलेली आहे। काय म्हणणं आहे त्यांच्यात ते बघूया। काय म्हणाल, एकीकडे तुम्ही भाजपाचे आहात आणि एकनाथ शिंदे यांच्या विरोधात नारेबाजी होत आहेत, काय म्हणाल? सर्वप्रथम मी एक जनप्रतिनिधी म्हणून सभापती या पदावर आहे, पण सर्वात प्रथम मी एक कवर समाजामध्ये नेतृत्व करते 20-25 वर्षापासून। तर सर्वात महत्व आमचं आदिवासी समाजावर अन्याय होत असेल तर आम्ही सर्व समाज बांधव इथं उपस्थित झालेलो आहे की आपल्या समाजामध्ये धनगर समाज हे येत आहे तर हा चुकीचा आहे निर्णय शासनाचा। आम्हाला येणाऱ्या काळामध्ये
येणाऱ्या परिस्थितीमध्ये हा समाज धनगर समाजाला आदिवासीमध्ये घेण्यात येऊ नये म्हणून हा सर्व जनसमुदायाच्या आक्रोशमध्ये आम्ही पण सम्मिलित झालेलो आहोत. विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार संजय पुराम हे सुद्धा होते. एकीकडे महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात या ठिकाणी नारेबाजी झालेली आहे शासनाच्या विरोधात आणि शिवसेना व राष्ट्रवादी ती भाजपा यांची सरकार आहे आणि अशामध्ये यांनी या जन आक्रोश आंदोलनाला समर्थन दिलेलं आहे आणि या ठिकाणी आदिवासी बांधवांना मार्गदर्शन केलेलं आहे. निश्चितच त्यांचे काय म्हणणे राहील ते आपण बघूया. ते म्हणाल एकीकडे या आंदोलनामध्ये आदिवासी बांधवांकडून एकनाथ शिंदे मुर्दाबादचे नारे लागले, शासनाच्या विरोधात बोलण्यात आले आणि आपण भाजपाचे प्रतिनिधी आहात आणि अशामध्ये आपण या मोर्चाला समर्थन दिलेले आहे. आम्ही आदिवासी समाजाचे बांधव आहोत. आदिवासी समाजाचा आमच्यावर कर्ज आहे आणि आमच्या आदिवासी समाजावर जर दुसरा समाज अतिक्रमण करत असेल, आम्ही कोणत्याही पक्षात असो, परंतु हे आम्ही कदापि मंजूर करणार नाही. धनगर समाज जर आदिवासीमध्ये येत असेल तर याचा निश्चितच आम्ही त्याचा विरोध करू आणि धनगर समाजला जर आदिवासी समाजामध्ये घेतलं तर महाराष्ट्रातील संपूर्ण आदिवासी समाज हा बहिष्कार करेल, रस्त्यावर उतरेल आणि संविधानामध्ये जे तरतूद आहे त्या तरतुदीनुसारच आदिवासी समाजाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी झालं पाहिजे. सरकार कोणाची राहो, परंतु ओरिजिनल आदिवासीवर अन्याय होता कामा नये याच्यासाठी म्हणून आम्ही आज या विशाल मोर्चामध्ये आम्ही आदिवासी समाजासोबत या ठिकाणी आलेलो आहोत. आमच्या पूर्ण या आदिवासी समाजाला पाठिंबा आहे. आम्ही कोणत्याही बोगस आदिवासीला आमच्या ओरिजिनल आदिवासी समाजामध्ये आम्ही घुसू देणार नाही. असं जर झाला तर महाराष्ट्रातील संपूर्ण आमदार हे रस्त्यावर येतील आणि या विधानसभागृहाच्या बाहेर ते तटस्थ भूमिकेमध्ये राहतील. कोणत्याही प्रकारचा अडचण जरी आमच्यावर आला तरी ते आम्ही ते सहन करणार नाही, कारण आम्ही ओरिजिनल आदिवासी आहोत. आमची संस्कृती वेगळी आहे, आमची परंपरा वेगळी आहे. या धनगराला सांगा बरं, रातभर मांजरी नाचू शकतात का? फक्त ओरिजिनल गोंड ओरिजिनल आदिवासीच रातभर मांजरी नाचू शकते आणि त्याच्यामुळे आमच्या समाजाच्या जर नकल करायचा जे प्रयत्न करत असतील तर हे शक्य नाही, हे जमणार नाही आणि आम्ही हे मान्य करणार नाही. तर आता आपल्याला एक निवेदन देण्यात आलेलं आहे. काय निवेदन आहे? कुणासाठी निवेदन? योगायोगाने गोंदिया जिल्ह्यामध्ये गोंदियातच महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल साहेब आलेले आहेत आणि मला त्या ठिकाणी निमंत्रण आलेलं आहे आणि म्हणून आदिवासींचा जे समस्या आहे ते समस्या घेऊन मी आता राज्यपालांकडे जात आहे. 10 मिनिटात माझी राज्यपालांसोबत भेट होणार आहे आणि म्हणून हे सर्व आदिवासीची व्यथा, आदिवासीची समस्या मी राज्यपालांसमोर मांडणार आहे आणि आदिवासींच्या जे समस्या मेन आहे ही धनगर समाजाला आदिवासीमध्ये घेऊ नये, कारण धनगर समाज आदिवासी होऊ शकत नाही. हे मी माननीय राज्यपाल महामहिम साहेबांना मी बोलणार आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये धनगर समाजाला आदिवासीमध्ये घेऊ नका. हे निवेदन घेऊनच मी राज्यपालांकडे या मोर्चातून मी आता निघत आहे. तर निश्चितच आपल्यासोबत होते आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार संजय पुराम आणि यांचं बोलणं आहे की ज्या ठिकाणी समाजाची गोष्ट आली त्या ठिकाणी काय पक्षपात बघत नाही आम्ही आणि धनगर समाज जर आमच्या आरक्षणावर जर अतिक्रमण करत असेल तर अशामध्ये मी त्यांच्या पाठीशी आहो आणि जे निवेदन त्यांना आदिवासी समाजाने दिलेलं आहे ते निवेदन राज्यपालांपर्यंत पोहोचवण्याचे काम मी आत्ताचे आत्ता तात्काळ करत आहोत, कारण आज गोंदियाला राज्यपाल यांनी भेट दिलेली आहे असे ते बोललेले आहेत. तर अशाच बातमी करता सत्यवचन न्यूजला बघत राहा. भेटूया पुढील बातमीमध्ये, तोपर्यंत नमस्कार.